हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी आलो आहे माझ्या रिसॉर्टवर बघायला आपल्या पिंजऱ्याचं काय काय काम चालू आहे. कारण त्यामध्ये आता कोंबड्या ठेवायचे आपल्या. कोंबड्याने एक नवीन घर बनवतोय. हे बघा, इथून पायरी झाले आतमध्ये आणि हे घराला अजून पूर्ण रेडी नाही झाले. या साईडून पत्रे वगैरे यायचे, वरतून पण पत्रे वगैरे लावायचे आहेत. हे झालं का मग त्यांचं घर रेडी होऊन जाईल. मग आम्ही त्यांना ह्याच्यामध्ये ठेवून देऊ. मस्तपैकी ते अंडी बिंडी घालतील. रोज एक एक अंडा खाऊ मग आम्ही. आणि आज थोडा हलका हलका पाऊस पण पडत आहे. सकाळी खूप पडत होता म्हणून मी क्लासला पण नव्हतं गेलो. त्यामुळे आज जरा घरीच आहे. मग थोडा लेट पण उठलो, आत्ताच उठलो म्हणजे. आणि आपल्या चला तर मग जाऊया आता पुढे. नाश्ता थोडा काय चहा वगैरे घेऊया. कारण सकाळपासून चहा पण नाही घेतलाय. म्हणजे आताच उठलोय तर चहा पण आत्ताच घेईन. घरीच्या चपात्या केल्या असं द्यायचं आता खातो ना चहा सोबत. काहीच मी फक्त ब्लॅक टी पितो. दुधाचा चहा मला आवडत नाही. बघा, हा आता आईसाठी बनवला आहे आणि हा मी घेतोय. आणि सोबत चहा आणि चपाती. मस्त कॉम्बिनेशन आहे आपलं, चहा चपाती. चहा झाला रेडी. आता मस्तपैकी चहा चपाती खाऊ. आणि अजून भूक लागली तर हे बघा, आपला खाऊचा डबा आहे तिथे. त्यामुळे काही टेन्शन नाही. आता मस्तपैकी खातो. आता वाजलेत पण 11:30 वाजलेत दुपारचे. आणि आता नाश्ता करतोय मी. चला नाश्ता करूया आता. सकाळी आज सकाळी कुठे क्लास नव्हतो गेलो. घरी बसलो अभ्यास करायला. मला पोलीस भरतीचा अभ्यास आहे. आणि 11वीचा करतो अभ्यास. सकाळीच आता मी निघतोय क्लासला. कपडे आंघोळ बिंघोळ झाली माझी. आज ही गाडी घेऊन चाललोय क्लासला. सो गाईज आता आलोय घरी मी. हे बघा आपली आवाज करणारी गाडी बुलेट. काय पण बोला गाईज, पण बुलेटचा वेगळाच औरा आहे काहीतरी. रस्त्यावर जी जाताना लोक बघतात ना, वेगळंच वाटतं काहीतरी. आणि त्यातून मी व्हिडिओ काढतो, त्यामुळे माझ्याकडे अजून बघत असतात. हा कोण आहे, व्हिडिओ काढतोय, हा काय कसा आहे, काय. आणि बुलेट घेऊन गेलो ती बुलेटकडे पण माझ्याकडे दोघांकडे बघत असतात. बुलेटचा एक वेगळाच औरा आहे. पण तो मी व्हिडिओ काढत असल्यामुळे लोकांना वाटते हा कोण आहे, येडा व्हिडिओ काढतोय, असं लोकांना वाटत असेल. पण आता काय बोलणार. पण आपलं काम आहे ते केलंच पाहिजे आपल्याला. तर चला आता मी आलोय घरी. आता परत मला जायचं अलिबागला. भावाला घेऊन जायचं डॉक्टरकडे, कारण ते दाताचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. बघू आता कधी जायचं ते ठरवेल. आता किती वाजले आहेत, आता 3 वाजलेले आहेत. डॉक्टर उघडेल 4, 4:30ला. तर जाऊ परत अलिबागमध्ये. आणि काय थोडं सामान वगैरे घ्यायचं तर ते पण घेऊन येऊ. तर चला आता. हा बघा, हा आला डॉन. हा काय मस्त आपलं इकडं तिकडे फिरता असतं. 3 टाईम जेवतो. लाईफ तर हा जगतोय 1 नंबरमध्ये. इकडे फिर तिकडे फिर, असा फिर तसा फिर. सकाळी माती माखलेला होता, त्याला चांगला धुतला आणि आता परत सोडलाय. तो परत माकेल मातीमध्ये गेला तिकडे. लाईफ तर हा जगतोय मस्त आहे की. 3 टाईम जेवायचं आरामात, पायावर झोपायचं. इकडे जा तिकडे जा. तो बघ कुठं चाललाय. तिकडे कोंबड्यांची पाठ काढेल आणि परत रिटर्न इकडे येईल. ओरडा पडला काय, सिम्बा चालेल तिकडे कोंबड्यांच्या पाठी. तर आला परत. आणि ते बघा तिकडे बकऱ्यांचे पिल्लं पण आहेत. जामच जाऊन झालं. ते बघा 2 बकऱ्यांचे पिल्लं आहेत तिकडे. कालच घातले ते का बकरीने. चला जाऊ आतमध्ये. चेंज तर काय करत नाही, कारण परत जायचं अलिबागला. जरा घर शांत शांत वाटते. तर आलोय. दुपारी जेवलो पण नव्हतं तर जेवून घेतो आता. कारण सकाळचा नाश्ताच खूप झाला. 2 चपात्या आणि चहा खाल्लेला मी, त्यामुळे नाश्ता ओव्हरलोड होता. तर जेवतो आता मी. जेवायला खिचडी भात केले आणि कारल्याची भाजी आहे. तर चला आता जेवून घेऊया पटकन. सो काय आता घेतो जेवायला साजूक तूप आहे, कारल्याची भाजी आणि कांदा कापलेला घेतो थोडं सॅलड म्हणून. तर चला जेवून घेतो आता. सो गाईज आता मी निघतोय जरा अलिबागला जायला. आता सर्वजण येतील. आता सध्या तर मी एकटा येऊन बसलोय गाडीमध्ये. आता अलिबागला जरा ह्याच्या दाढीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. हर्षद दाढीचा काहीतरी झाला आहे प्रॉब्लेम. डॉक्टरकडे चाललोय कारण हे दाढ दुखल्यासारखे काही खाता येत नाही नीट. तर जाऊ.
बघा तो आला बघा, हा आला. आता हा पण बसेल. ह्याची दाढ दुखते त्यामुळे चाललो आता अलिबागला डॉक्टरकडे. दुखते का अजून नक्की एवढं बोलतोस? दुखते. डॉक्टरना बोल दाढच बदलून टाकायची. आता आई पण आली, आई थोड्या वेळाने बसेल, आम्ही पण निघतो आता. मी आता बसलोय गाडीमध्ये. हे दोघं गेले डॉक्टरकडे. ते रस्ता जाम छोटा होता, मला बसायला लागले कारण कधी पण कोण पण गाडी येऊ शकते मोठी आणि आपल्याला गाडी हलवायला लागू शकते. आता बसलोय, मस्त एक एसी चालू आहे आणि म्युझिक लावलं एकदम शांत असं, कारण दिवसभराच्या भागदौडीमध्ये जरा कंटाळलो. मस्तपैकी बसलोय गाडीमध्ये. आवाज वाढवतो म्हणजे जरा बरं वाटेल, हे ऐकायला मस्त वाटतं. मला पण मस्त वाटतं जेव्हा जेव्हा थोडा कंटाळा किंवा थकलेलो असतो ना, तेव्हा हे मस्त शांत गाणी लावतो आणि मस्त ही गाडीमध्ये बसतो रिलॅक्स करत. किंवा आपले आयपॉड चालू करतो, त्याच्यात लावतो गाणी. मस्त वाटतं एकदम. हे दोघं कधी येतील काय माहिती. हे आले की मग बघू जरा कुठेतरी दुसरीकडे जाऊ फिरायला, थोडा माइंड पण फ्रेश होईल. सो गाईज डॉक्टरकडनं तर आलेलो आम्ही. आता जातो फिश बघायला, जरा फिश टँकमध्ये मासे कमी आहेत. सो गाईज मासे बघायला तर गेलेलो, फिश बघायला तर गेलेलो आम्ही, पण तिकडे बिना ऑक्सिजनचे कुठेच नव्हते. सगळे ऑक्सिजनवाले होते आणि आमच्या फिश टँकमध्ये ऑक्सिजन नाही आहे, तर आम्ही नाही घेतले. तर हे बघा हे दोन घेतलेत सकर मासे बोलत ना. आता बघू आता आपण त्यांना सोडून. गाईज आता आलोय मच्छी घ्यायला. पहिली कोथिंबीर घेतो इथे आणि मग जाऊ मच्छी घ्यायला. नंतर मच्छी उद्यासाठी आहे, आजसाठी नको आहे. आपण इथे आपण मच्छी घ्यायला आलोय. उद्यासाठी चला मच्छी घ्यायला. बोल. अरे मच्छी घेता घेता आलोय पटाडी. आता सगळं घेतले सामान, आता निघतो घरी जायला. चला आता निघूया. ही कुठे गेली तर एवढून परत काय. चला आता निघूया. सो गाईज आता पोहोचलो घरी आम्ही. हे बघा सगळं सामान नेलं. आता थोडंसं सामान आहे ते मी नेतो आता. चला आता जाऊया सर्व सामान घेऊन. सर्व उतरल्यात, मी एकटाच राहिलोय. अरे लाईट बंद करायची राहिली. चला आता घेऊया सर्व सामान. सो गाईज आता इथे बनवत आहे जेवण आमचं रात्रीचं. बघा चपाती आणि इथे पनीरची भाजी रेडी होत आहे. आज पनीरची भुर्जी आणि चपाती खाणार आहोत आम्ही. हे बघा. तर आता मम्मी बनवते जेवण. मम्मी नको बोलू, आई बोल. मला नाही आवडत मम्मी. आता आई जेवण बनवते, चपाती आणि मस्तपैकी पनीरची भुर्जी. थोड्या वेळाने रेडी होऊन जाईल चपाती आपली आणि खाऊ मग आपण. आता आई जेवण बनवते आणि आपण जाऊ थोडा अभ्यास करायला आता, कारण दिवसभरात जास्त अभ्यास नाही केलाय. आता थोडा अभ्यास करायला. बघा आपला रूम. सो गाईज आता बसलोय जेवायला. भुर्जी आणि पनीरची भुर्जी आणि चपाती खातोय. सर्व बसले जेवायला. आता जेवतो. बघूया काही झालं आपली पनीरची भुर्जी आणि चपाती. ह्याची वेगळी एक शॉर्ट व्हिडिओ पण काढलेली मी, ती पण थोड्या वेळाने अपलोड करेन. मस्त बनवलीस ग. सकाळी आता जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता चाललं झोपायला मी, कारण दिवसभरात जाम काम झालं त्यामुळे थोडा कंटाळलो जाम आणि जरा झोपायला. तर काहीच आजचा ब्लॉग इथे संपवतो.
तुम्हाला जर का आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. तिकडे जा. स्लीप देअर. स्लीप डाऊन. स्लीप. आळशा ऐकत ना अजिबात. काय उठ.